खानदेशातील बाजारात केळीचे दर स्थिर. गेल्या 7 ते 8 दिवसात केळीची आवक कमी मात्र दर स्थिर. कमाल दर 2600 तर किमान दर 1400 रुपये प्रति क्विंटल. जून महिन्यात कांद्याची आवक कमी राहण्याची शक्यता. पावसामुळे गेल्या 2 आठवड्यात कांद्याची आवक घटली. वाशीमध्ये पाऊस थांबल्याने हळद पॉलिशच्या कामाला वेग. ट्रॅक्टरवर जोडलेल्या पॉलिश मशीनच्या सहाय्याने हळद पॉलिश केली जाते. त्यामुळे हळदीला पिवळेपणा येऊन चांगले दर मिळतात. हिंगोलीत पावसामुळे बोरवेलला पाणी उपलब्ध असल्याने ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्याने हळद लागवडीला सुरुवात. तुरीचे बाजार शुल्क चोरी करणाऱ्या आयातदारांवर मुंबई बाजार समितीच्या दक्षता पथकाची कारवाई. आयातदारांवर 1,11,00,000 रुपयांचा दंड. यंदाच्या हंगामासाठी केंद्र सरकारकडून 14 पिकांचा हमीभाव घोषित. धानाच्या एमएसपीत केवळ 69 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांची यावर्षीही आर्थिक कोंडी होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 जिल्ह्यात 2.25 लाख हेक्टरवर ऊसाची लागवड. यंदा ऊसाचे लागवडीत 25% वाढ. 1,26,96,000 टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज. यंदा पीक कर्ज वाटपात शासनाकडून घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप आणि रब्बी हंगामात पीक कर्ज वाटपात एकूण 1,000 कोटी रुपयांची घट. छत्रपती संभाजीनगरात खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी 10 भरारी पथकं तैनात. कृषी विभागाकडून आतापर्यंत 44 दुकानांचे परवाने रद्द. आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथे अज्ञाताकडून शेतकऱ्यांच्या साठवून ठेवलेल्या कांदा बराखीला आग. शेतकऱ्यांचं सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मान्यताप्राप्त दुकानातूनच एचटीबीटी बियाणे खरेदी करावी. खरेदीची पावती घेणे आवश्यक. कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. अमरावतीत प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाणांचा सुळसुळाट. 24 तासात कृषी विभागाच्या 2 मोठ्या कारवाया. 2 कारवाईत एकूण 41 लाखांची प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी जप्त. नागपुरात नेऊरवाडा गावात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. शेतात काम करताना शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला. जळगावच्या भडगाव तालुक्यात बिबट्याचा हल्ला. शेळ्यांवर हल्ला. शेतातील शेडमधून शेतकऱ्याच्या 18 शेळ्या ठार. शेतकऱ्याचं सुमारे 1.5 लाखांचं नुकसान. वन विभागाकडून नुकसानीचा पंचनामा. येत्या 8 दिवसात राज्यासमोर येणार एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका. स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सादर करणार श्वेतपत्रिका. मुंबई महापालिकेची मुंबईतील 134 अति धोकादायक इमारतींना नोटीस. इमारतीतील रहिवाशांना स्थलांतर करण्याची नोटीस. पावसाळ्यात इमारती कोसळण्याची शक्यता. बीएडसाठी आजपासून प्रवेश अर्ज भरता येणार. विद्यार्थ्यांना 15 जूनपर्यंत अर्ज करता येणार. 20 जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम. आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना. प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना. मुंबई विद्यापीठात विधी अभ्यासक्रमाच्या 40 महाविद्यालयांना प्रवेशबंदी. मान्यताप्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्याने महाविद्यालयांना 1 लाख रुपयांचा दंड. 11वीसाठी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतील नोंदणीमध्ये कालपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमध्ये अडथळे दूर करण्याचे प्रयत्न. नवी मुंबई विमानतळाचे काउंटडाऊन सुरू. महिनाभरात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता. कृती समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार. उद्घाटनापूर्वी नामकरणाचा प्रश्न निकाली काढणार. राज्यात 6 ठिकाणी सीडसा केंद्र उभारलं जाणार. कृषी केंद्रांसाठी अर्थसंकल्पात 90 कोटींची तरतूद केली जाणार. वित्तमंत्री अजित पवारांची माहिती. कोल्हापूरमध्ये 73 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू. कोरोना बाधित महिलेला मधुमेह, किडनीसारखे आजारही होते. कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 12वर. देशात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ. 2 दिवसात 21 जणांचा मृत्यू. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 3783. महाराष्ट्रात 485 कोरोना बाधित. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात. राज्यात गेल्या 24 तासात 65 नवीन कोरोना रुग्ण. सर्वाधिक 25 रुग्ण पुण्यात. मुंबईत 22, ठाण्यात 9, पिंपरी चिंचवडमध्ये 6, कोल्हापूरमध्ये 2 तर नागपूरमध्ये 1 रुग्ण.
गर्जना महाराष्ट्राची हा कार्यक्रम छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशनच्या वतीनं दुबईत पार. यावेळी कोल्हापूरचे शिवशाहीर दिलीप सावंत यांनी पोवाडा केला सादर. वाशीमध्ये सोमठाणा गावातील 20 महिलांचा यशस्वी स्वयंरोजगार प्रकल्प. उमेद अभियानांतर्गत महाराणी पेटीकोट या नावाच्या पेटीकोट उत्पादन व्यवसायातून आर्थिक स्थैर्य. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत अय्यरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सची अंतिम फेरीत धडक. मुंबई इंडियन्सवर 5 गडी आणि 6 चेंडू राखत विजय. मंगळवारी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये अंतिम सामना. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम धरण बॅक वॉटरवर पर्यटकांची गर्दी. धरणावर पुणे मुंबईसह राज्यभरातून पर्यटकांचा ओघ. कोल्हापूरमध्ये शिरोळच्या कलेश्वर तलाव परिसरातील उद्यानाची दुरावस्था. नागरिकांसाठी उभारण्यात सुविधा नगर परिषदेच्या वतीनं दुर्लक्षित. नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त. छत्रपती संभाजीनगरात गेल्या 6 वर्षात कचरा संकलनावर 216 कोटी खर्च. शहरात कचरा संकलनासाठी डोर टू डोर कलेक्शन प्रणाली नाही. शहरात चौकांमध्ये कचरा कुंड्या. कल्याणमध्ये तालबारमध्ये अश्लील नृत्य. पोलिसांकडून 6 महिला गायकांचा 23 जण ताब्यात. पोलिसांकडून 28,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त. चंद्रपुरात इरई नदीच्या खोलीकरणाचं काम संथ गतीनं सुरू. हे सरकारी तिजोरीचं खोलीकरण आणि इरई नदीचं सपाटीकरण असल्याची सामाजिक कार्यकर्त्यांची टीका. गडचिरोलीत पोलीस अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसीय आरोग्य तपासणी शिबिर. 760 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी. नंदी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सोनू सूदची तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना. सोनू सूदचं मंदिरात सहकुटुंब दर्शन. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरात पूजेच्या साहित्याची अनधिकृतपणे विक्री. मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागाकडून छापे टाकत 21 पूजेचे ताट आणि फळांचे कॅरेट जप्त. संत गजानन महाराजांच्या पालखीचं शेगाव येथून सकाळी 7 वाजता प्रस्थान. पालखीत 700 वारकऱ्यांचा सहभाग. संत गजानन महाराज पालखीचं हे 56वे वर्ष. संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पादुकांची पालखी यंदापासून चांदीच्या रथातून पंढरपूरपर्यंत नेली जाणार. उच्च दर्जाचं सागवानी लाकूड आणि 120 किलो चांदी वापरून रथाची निर्मिती. संत गजानन महाराजांच्या पालखीचे 12 जून रोजी होणार मराठवाड्यात आगमन. विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पानकनेर गाव येथे पालखीचं स्वागत केलं जाणार. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक. बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेवर होणार चर्चा. सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 4 वाजता बैठक. मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात लवकरच पर्याय मार्ग देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. एकनाथ शिंदे संजय राऊत एकाच मंचावर येण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेचे विलास शिंदेंच्या कन्येचं लग्न सोहळ्याला शिंदे आणि राऊत उपस्थित राहण्याची शक्यता. 9 जूनला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीचं निमित्त. गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक कार्यक्रमात शरद पवार अजित पवार एकत्र. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचं शिष्टमंडळ इजिप्त दौऱ्यावर. कैरो विमानतळावर इजिप्तमधील भारताचे राजदूत सुरेश के रेड्डी यांच्याकडून शिष्टमंडळाचं स्वागत. दिव्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेचे फोटो असलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान संबलपूरमधील शीतल षष्ठी यात्रेमध्ये सहभागी. यात्रेच्या 3-4 दिवसांपासून हजारो भक्त दर्शनासाठी संबलपूरमध्ये येतात. मंत्री आशिष शेलार यांची MMRDA मुख्यालयात आज दुपारी बैठक. मुंबई मेट्रो कामे तसेच मान्सूनच्या कामांबाबत आढावा बैठक घेणार. कोल्हापुरात एकही दस्त अन्यायकारक ठरणार नाही याची काळजी घेण्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. पालकमंत्र्यांकडून मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा. कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयाला नवीन इमारतीची गरज असल्याचं पालकमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन. मिसाळ यांच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद.
कोल्हापूर नवीन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात स्वागत. राजारामपुरी येथून विजय जाधव यांची रॅली. सुनील तटकरे यांनी केलेल्या नॅपकिनच्या नकलेला मंत्री भरत गोगावलेंचं उत्तर. कार्यक्रमात गोगावलेंनी अभिवादनाचा स्वीकार करताना हातातील नॅपकिन हातात धरून फिरवला. बरबटलेला भ्रष्टाचारी म्हणून तटकरेंचं नाव. आमदार महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल. पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला नो एंट्री. निवडणुका शिवसेना महायुती म्हणूनच लढणार. मात्र सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश नसेल. शिवसेनेच्या आमदाराचा हल्लाबोल. रत्नागिरीत लांजा तालुक्यातील झापडे येथील शेतकऱ्याच्या फणसाच्या बागेला खासदार नारायण राणेंची भेट. फणसाच्या विविध प्रजातींच्या लागवडीची केली पाहणी. बुलढाण्यात विकसित कृषी संकल्प अभियानाला प्रारंभ. अभियानातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन करतील. बुलढाण्यातील भाजपा आमदार डॉक्टर संजय कुटेंच्या चालकाचा मृत्यू. घातपात असल्याचा चालकाच्या पत्नीचा आरोप. सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी. परभणीतील माजी आमदार बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. 8 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. नांदेडमध्ये आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या जनता दरबाराचं आयोजन. बोंढारकरांच्या महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना. सातारा जिल्ह्यातील पोलीस दलाच्या 35 नवीन वाहनांचं पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण. नियोजन समितीच्या वार्षिक निधी अंतर्गत पोलीस दलाला 16 स्कॉर्पिओ गाडी, 16 स्कूटी आणि 3 पोलीस व्हॅन सुपूर्द. जालन्यात जमिनीच्या प्रमाणपत्रासाठी लाच मागणारा ग्रामविकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. प्रमाणपत्र देण्याकरिता ग्रामविकास अधिकाऱ्यांनी घेतली 15,000ची लाच. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीडमध्ये दुचाकी वाहनांची चोरी करणारा चोर ताब्यात. चोरट्याकडून 2 दुचाकी जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची छापा टाकत कारवाई. यवतमाळमध्ये शस्त्र घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपीचा अधिक तपास सुरू. सिल्लोड तालुक्यातील मांडगाव येथे महिला उपसरपंचांसह 3 विरोधात गुन्हा दाखल. अधिग्रहण केलेल्या विहिरीचा ताबा घ्यायला विरोध केल्याबद्दल कारवाई. नागपुरातील नवी कामठी येथे अंमली पदार्थ विक्रेत्याला अटक. आरोपीकडून 85,000 रुपयांचे 86 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त. अहिल्यानगरमध्ये गोवंशाची कत्तल करून मांस विक्री करणारी 4 जणांची टोळी जिल्ह्यातून हद्दपार. हद्दपारीची राज्यातील पहिली कारवाई. नागपूर शहरातील हुक्का पार्लरवर धाड. पोलिसांकडून 36 जणांवर कारवाई. 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त. बीडमध्ये 843 महिलांनी काढली गर्भपिशवी. ऊसतोडीला जाण्यापूर्वी महिलांनी गर्भाशय काढलं. सर्वाधिक महिला 30 ते 35 वयोगटाच्या असल्याची माहिती. कोकण विदर्भात पावसाची शक्यता. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. आसामपासून सिक्कीमपर्यंत पुराचा हाहाकार. पूर आणि भूस्खलनात नागरिकांचा मृत्यू. पश्चिम त्रिपुरा आणि खोवैसाठी रेड अलर्ट जारी. हिंगोलीच्या औंढा नागनाथ परिसरात जोरदार पाऊस. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.